आणि आपण किती खरं बोलत असलो ना तरी लोकांना ते पटणार नाही अजित, म्हणून सांगते मी, मला माझ्या नशिबावर सोडून दे आणि तू या सगळ्यात अडकू नको. त्या 8 दिवस 9 रात्री त्याने तुझ्यासोबत काय केलं काय नाही याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही. मी त्या प्रेरणाला कसं विसरू, जी माझी बायकोच नाही, प्रसंगी आई सुद्धा झाली. प्रेरणा, मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे का? खरं तर मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की हे सगळं सहन करत असताना तुझी काहीच मदत नाही करू शकलो. पण आता मी करणार आहे ती तुला. आणि तू त्या अण्णा केदारला मारलं नसतास ना तर मी तसाही मारणारच होतो त्याला. आणि हे बघ, अण्णा केदार सारख्या माणसाला मी मारलं म्हणून मला काय फाशी होणार नाहीये. नाही होणार. हे बघ, माझी जी काही शिक्षा असेल ना ती मी भोगीन आणि मी बाहेर येणार. मग आपण आपला पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू करूया. सगळं चांगलं होणार आहे. काय बोलतोयस तू? त्याला मारलेलंच नाही तर त्याची शिक्षा तू का? नाही, मी मारलंय त्याला. माझं हे बघ प्रेरणा, मी जे सांगतोय ते लक्षात घेऊन ऐक. मी केलं काय करतायत? नाही, मी केलं अण्णा केदारचं खून. ऐका, प्रेरणाताई, काय करताय तुम्ही? हे प्लीज. अरे मी हताश झालीये ग. मी कुठल्या देवासमोर माझं डोकं टेकवू, कुठल्या देवाला साकडं घालू, मला काही कळत नाहीये. आणि कुठला देव धावून येणार आहे माझ्या मदतीला तेही मला कळत नाहीये. पण एक गोष्ट नक्की आहे, आजपर्यंत माझ्या प्रत्येक संकटात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहणारी माझी मैत्रीण, जी फक्त माझ्या पाठीशी उभी राहिलेली नाहीये, तिने मला आधार दिलाय. गरज पडली तर ती माझी ढालही झालीये. ती माझी मैत्रीण मला कधीच हताश करणार नाही. वल्लरी, तूच माझा एकमेव आधार आहेस ग. काही करणे माझ्या आजीतला सोडव. वल्लरी, मला कळत नाहीये मी काय करू. प्लीज, काय करते त्याच्यात? तुम्ही समजावा ना यांना. प्रेरणाताई, प्लीज उठा हो. वल्लरी, खूप मोठी वकील आहेस ना ग तू, आणि प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून लोकांकडनं पैसे न घेता न्यायदानाचं काम करतेस ना. आज मी न्यायाची भीक मागते ग तुझ्याकडे. कारण अण्णा केदारचा खून मी केलाय. मी गोळी झाडलीये त्याच्यावर, पण त्याची शिक्षा माझ्या नवऱ्याला होता कामा नये. माझं काही झालं ना तरी चालेल, म्हणजे कायद्यानुसार मला फाशी होणार असेल ना ती झाली तरी चालेल मला, पण माझ्या आजीतला काही होता कामा नये. आणि वल्लरी, तू जर मला मदत केली नाहीस ना, मला मदत करू शकली नाहीस ना, तर मी तुझ्याच पायावर डोकं आदळून जीव देईन. प्रेरणा, थांब. प्रेरणाताई, प्लीज उठा. प्रेरणाताई, काय करता तुम्ही इथं? सांभाळा स्वतःला. काय चाललंय तुमचं? प्लीज असं नका वागू. प्लीज थांबवाय. कोणासाठी थांबवू? माझा नवरा आणि तुम्ही सोडून दुसरं कोणी आहे का माझं असं?
नाहीये ना? आणि गुन्हा मी केलाय. अण्णा केदारला गोळी मी मारलीये. त्याच्यामुळे त्याची शिक्षा मला व्हायला पाहिजे. म्हणूनच सांगते, माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या नवऱ्याला या सगळ्यातून सोडव वल्लरी, प्लीज. माझ्यामुळे जर माझ्या सगळ्या लोकांना त्रास होणार असेल, माझ्या माणसाला शिक्षा होणार असेल, तर तो माझ्यावर होणारा अन्यायच आहे ना. म्हणून म्हणते वल्लरी, तू मला न्याय मिळवून देशील असं वचन जोपर्यंत देत नाहीस ना, तोपर्यंत मी नाही थांबणार. मी नाही थांबणार. प्रेरणाताई, प्रेरणाताई, काय करताय तुम्ही? प्रेरणाताई, प्लीज उठा. प्रेरणाताई, काय चाललंय तुमचं? प्लीज असं नका वागू. प्रेरणाताई, मी तुम्हाला खोटी आश्वासनं नाही देऊ शकत. प्लीज याचं वचन नका घेऊ माझ्याकडून. पण एक गोष्ट मात्र मी नक्की सांगू शकते तुम्हाला, मी अजित भाऊजींना सोडवण्यासाठी वाटेल तितके प्रयत्न करेन. माझ्या परीने जे जमेल ना ते सगळं करेन. प्रेरणाताई, प्लीज असं वचन नका घेऊ. मला वचन का देत नाहीयेस तू वल्लरी? मी वचन देऊ शकत नाही म्हणजे? अगं असं काय करतेस तू? मनोज भाऊजी, तेजा, अरे तुम्ही सगळे होतात ना तिथे, तुम्ही पाहिलात ना तुमच्या डोळ्यांनी. मी गोळी चालवली अण्णा केदारवर, मग त्याची शिक्षा माझ्या नवऱ्याला का? आणि तुझा कायद्याचा अभ्यास खूप चांगला आहे माहितीये मला खात्री. आणि नानावटी सर आहेत ना, ते मदत करतील ना तुला. बघ, नानावटी सर आहेतच आपल्या मदतीला. आपण सगळं आपल्या परीने जे होईल ना सगळं करायचंय. पण तुम्ही असं हायपर होऊ नका. आता तुम्हाला आरामाची गरज आहे. प्लीज चला, या बघू माझ्यासोबत. तेजाताई, वल्लरी, आज प्रेरणा समाजाच्या नजरेत गुन्हेगार असली तरी कायद्याच्या नजरेत तिने स्वसंरक्षणासाठी खून केला आहे आणि म्हणून ती निर्दोष आहे. पण हे तुला सिद्ध करावं लागेल आणि अजित सुद्धा निर्दोष आहे हेही तुला सिद्ध करावं लागेल. पण सर, सिद्ध करायचं तरी कसं? पंचनामाच्या रिपोर्टची कॉपी हे एक तुझ्याकडे ठेव, मी पण माझ्याकडे ठेवतो एक कॉपी. मी अजून वाचलेली नाहीये. त्या दोघांना सोडवायचं होतं, त्या प्रोसिजरमध्ये बिझी होतो. आज रात्री आपण वाचून घेऊया आणि उद्या बोलूया याच्यावर. काळजी घ्या. थँक्यू. नाशिकला जे काही घडलं, अण्णांनी जे काही थैमान घातलं, ते सगळं सांगू शकणारा रघु जीव द्यायचा ठरवतोय. पण मग जीव देण्यासाठी नाशिकवरून ठाण्यापर्यंतचा प्रवास का केला असेल त्याने? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे, कसला विचार करतेस वल्लरी? तेजाताई, कसला विचार करणार? केसचाच विचार करते. खरंच मला कळत नाहीये, रघु सारखा माणूस ज्याला प्रेरणाताई आणि अजित भाऊजींनी एवढं प्रेम दिलं, आदर दिला, तो खाल्ल्या मिठाला जागू नाही शकला. आणि तो अण्णा केदार, त्या विकृत माणसासाठी या रघुने जीव दिला स्वतःचा का? खरं सांगू वल्लरी, हे सगळं ऐकून माझ्या पण मनात तोच विचार चालू आहे की एका अशा माणसासाठी कोणी आयुष्यभराचा त्याग कसं काय करू शकतो? हा प्रश्न पडतोय तुम्हाला तेजाताई? तुम्ही सुद्धा तुमच्या मैत्रिणीचा संसार वाचावा म्हणून स्वतः गन हातात घेतली.
हे बघ वल्लरी, ती केस वेगळी होती. मला माहिती आहे की तुला या गोष्टीमुळे कदाचित माझा राग आला असेल, पण कसं आहे बघ, या अनोळखी शहरामध्ये आपण इथे आलो पेन गेस्ट म्हणून. एका घरात सगळ्याजणी एकत्र राहायला लागलो. बाकीच्या मुलींना आपण ओळखतही नव्हतो. हळूहळू आपली ओळख वाढली, मैत्री झाली, प्रेम वाढलं. आणि नंतर इव्हेंच्युअली एक गोष्ट लक्षात आली की या माणसांसाठी आपण आपला जीवही देऊ शकतो. म्हणजे विचार कर ना, समोरची मैत्रीण आपल्यासाठी लढतीये हे माहिती असताना सुद्धा आपण त्या मैत्रिणीवर चिडलोय ग. इतके इतके रिसवे फुगवे झाले, इतकी भांडणं झाली, पण आपली मैत्री, आपलं प्रेम ते तसंच राहिलं ना. ते नाही बदललं. कदाचित तुला माझ्या तोंडून हे ऐकताना थोडं ऑड वाटू शकतं, पण या वर्षांमध्ये मला एक गोष्ट कळली. मैत्री असू दे किंवा प्रेम, त्या नात्यामध्ये त्याग करायची हिंमत असेल तरच ते नातं टिकतं. आणि मी बघितलंय तुमच्यासाठी संसार किती महत्वाचा आहे. तुम्ही सगळ्या इतक्या स्ट्रगल करताना तुमचा संसार टिकवण्यासाठी, तू, श्वेता, प्रेरणा, तेव्हा मला कळलं एका मुलीसाठी तिचा संसार किती महत्वाचा असतो. आणि म्हणूनच माझ्या मैत्रिणीचा संसार वाचावा म्हणून मी एवढं मोठं बलिदान दिलं. कारण माझं लग्न नाही झालंय वल्लरी अजून. तेव्हा मला जे बरोबर वाटलं ते मी केलं. तेव्हा खरंच हर्षितचा विचार माझ्या डोक्यात नाही आला, त्यामुळे मी केलं मला जे योग्य वाटलं. आधी मला तुमचा राग आला होता, पण आता मला तुमचा अभिमान वाटतोय. मी तुम्हाला चुकीचं समजलं, सॉरी. ओके वल्लरी, ऐक ना, जाऊ दे. मी काय म्हणते, तू पण थकली आहेस, तू पण आराम कर. चल तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. बरं, लवकर ये. हो. बोला श्वेताताई. अगं काय सांगू, नाशिकचा प्रवास आणि त्याच्यानंतर तू सांगितलेल्या कामासाठी तिथेच बसून राहावं लागलं. अरे कंबर गेली माझी, वाट लागली राव. बरं मला सांगा, काम झालं का? काही हाती लागलं तुमच्या? तू म्हणालीस तसं खूप काहीतरी महत्वाचं लागलंय हाती. तुझा अंदाज बरोबर होता वल्लरी. ग्रेट. श्वेताताई, आता तुम्ही इंद्रायणीच्या घरी जा आणि आराम करा. उद्या सकाळी निघा. बाय. काळजी घ्या.